भारत माता की आवाज काय कमी झाला त्या ठिकाणी घेतली ही मागणी लक्षात चारही उमेदवारांना गठीत करून त्यांचा अहवाल असेल तर आवाज कसा असला पाहिजे इमारतीच्या उंचीच्या हिशोबाने आणि आपण इमारतीची उंची जर का 70 मीटर असेल तर 1 लाख रुपये प्रतिसादनिका इमारतीची उंची जर का 70 मीटर ते 120 मीटर असेल तर 2 लाख रुपये प्रतिसादनिका आणि इमारतीची उंची जर का 120 वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर जय भीम व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय खासदार डॉक्टर सुनावणी घेण्याच्या प्रगतीपथावर आहे आमदार प्रताप अडसूळ या सुनावणी आटपून त्याच्यावर माननीय लवकरच नितीन लांडेजी शेखरजी भोयर आणि झोपडपट्टी विकास प्राधिकरणाच्या चौधरी मार्फत करण्यात ममताताई येईल. चौधरी दुसरं आपलं अभिनंदन याच्याकरता केलं पाहिजे की आज ग्रीन एनर्जीला प्रमोशन देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रभाई मोदी संपूर्ण देशभरात आणि आपल्या राज्यामध्ये फडणवीस असो या ठिकाणी उपस्थित समोर बसलेल्या आमच्या मान्यवर पदाधिकारी सर्वांची नाव मी घेऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमा मागतो. बंधू भगिनींनो 15 तारखेची निवडणूक ही रोहिणी रावेकर शैलेश राऊत नूतन भुजाडे अलका सरदारच्या नशिबाची नाहीये याच्याकरता निश्चितपणे त्या विकासकाला ओसी देण्याच्या आधी त्या इमारतीवर लोकांच्या नशिबाची नाहीये बसवण्याच्या सूचना देण्यात ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाहीये ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार 7 वर्ष उसी आल्यानंतर केंद्रातल्या रुक्मिणीनगर भागामध्ये रेजरपुरा भागामध्ये ज्या 55 त्यांना लागू योजना या भागात आणण्याकरता प्रयत्न करणार का असा माझा एक प्रश्न होता त्याला आपण उत्तर द्यावं ही माझी विनंती. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडनं ज्या 48 योजना आपल्या भागामध्ये येतात अंध अपंग निराधार निराश्रित विधवा घटस्फोटित आमच्या बहिणींना मदत करणाऱ्या योजना असेल एवढंच नाही 18 पगड जाती 12 मुलतेदार 53 जातीचा ओबीसी समाज अध्यक्ष महाराज ओसी मुस्लिम समाज माननीय शेड्यूल ट्राईब समाज असेल या सर्व समाजाकरता ज्या योजना आहेत या योजना आपल्या भागामध्ये आणण्याकरता आपल्या 4 उमेदवारांची निवडणूक आहे आणि एवढंच नाही तर पालकमंत्री म्हणून मला जे 785 कोटी रुपये विकासाकरता अधिकार आहेत मुंबई शहरामध्ये या 785 कोटी मधले पुढचे 5 वर्ष आपल्या रुक्मिणी नगरला विकसित करण्याकरता जो पैसा लागेल तो पैसा या ठिकाणी आणण्याकरता 15 तारखेची निवडणूक आहे 15 तारखेची निवडणूक ही 124 योजना करतात. माननीय पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला. म्हणणं खरं आहे दहशतवाद आतंकवादाच्या विरुद्ध लढणारा भारत जगातला सर्वोत्तम जगातला आधुनिक जगातला विकसित भारत माननीय मोदीजी करणार आहे. माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. त्यांनी ओसी घेतले नाहीये 2029 चा महाराष्ट्र 2035 चा महाराष्ट्र 2047 चा महाराष्ट्र घेतल्याशिवाय केला आणि आपल्याला 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये विकसित अमरावती 2047 आपण करा माझ्या बरोबर आपण 2047 मध्ये अमरावती कुठलीमध्ये येणारं बाळ जन्म झालेलं बाळ जन्म घेतलेलं बाळ हे पुनर्वसनाची बिल्डिंग जे जागा त्यांना दिली पाहिजे. एक शॉर्ट मध्ये अध्यक्ष मध्ये आता शॉर्ट मध्येच प्रश्न विचारतो मला उत्तर महत्वाचा प्रश्न आहे ना ओसीच्या अध्यक्ष महाराज ओसी घेत नाही अग्निशमन यंत्रणाचं काम पूर्ण करत नाही ज्या ज्या त्यांच्या बंधनकारक जागा द्यायच्या असतात सोसायटीना ते देत नाहीत अध्यक्ष महोदय. त्याच्या पुढे जाऊन त्यात PAP जनरेट होतात प्रोजेक्ट एफेक्टेड पीपलसाठी आणि त्याच्यामध्ये PTC आता कन्व्हर्जन सुरू होतो अध्यक्ष महोदय ते पण ताब्यात देत नाही आणि बिंदास SRA चालते अध्यक्ष महोदय. रेट कार्डवर SRA चालते रेट कार्ड पात्रता करायचा हे रेट LOIचा हे रेट PCचा हे रेट स्टॉपर दिल्यानंतर स्टॉपर रिमूव्ह करायचा हा रेट काय चाललंय अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी संपतच नाही अध्यक्ष महाराज. माझी विनंती आहे कमीत कमी
या बिल्डिंगला ओसी नाही आहेत आणि विकासकांनी पोझिशन दिलेत, पीएपी हँडओव्हर करायचे ते केले नाही आहेत. अध्यक्ष म्हणून त्या तिकडच्या बालवाडीच्या जागा हँडओव्हर करत नाही, सोसायटी ऑफिसच्या जागा हँडओव्हर करत नाही आणि त्या पीएपी मध्ये बाजूच्या एसआरए तोच बिल्डर करत शाळे नगरसेवक काम करणार आहे. या ठिकाणी आम्ही आरोग्य केंद्र विकसित करतोय, मनपाच्या शाळेचं नूतनीकरण करतोय, सर्व चौकाचे सुशोभीकरण करतोय, खऱ्या अर्थाने भुयारी गटर योजना आपण पूर्ण करतोय, पाणी पुरवठ्याची योजना 24/7 आपण पूर्ण करतोय. या ठिकाणी 124 योजनेचा विकास आराखडा, वडाळा छत्री तलावाचा विकास प्रकल्प पूर्ण करणार आहोत. आणि एवढंच नाही, या शहरामध्ये जेवढे सामाजिक विषय असतील, सर्व समाजाचे श्रद्धा केंद्र आहे, बौद्ध विहार असेल, मंदिर असेल, या सर्वांकरता या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या ई लायब्ररी झाल्या पाहिजे, ई लर्निंग झालं पाहिजे, ई लँग्वेज झालं पाहिजे, जगातली कुठली भाषा आपल्याला शिकता आली पाहिजे, असं या ठिकाणी अमरावती शहरामध्ये 124 योजना करतोय. एक कमळाची बटन 124 योजनाची आहे. कमळाच्या बटनाच्या मागे प्रधानमंत्री मोदीजी, देवेंद्र फडणवीसजी, नितीन गडकरीजी, चंद्रशेखर बावनकुळे आम्ही सर्व जमानदार आहोत. एक चुकीची बटन माझं पालकमंत्री पद जाणार नाही, पण एक चुकीची बटन दाबली तर 5 वर्ष अमरावतीचा सत्यानाश करतील. तो दवा दीजिए. आज या शहरातली एमडी गांजा, या शहरातले अवैध व्यवसाय, या शहरातली गोवंश गायची कत्तल या ठिकाणी चालू आहे. खऱ्या अर्थाने कायद्यानुसार या लोकांना विकासक आपल्या इमारती त्या ठिकाणी जे आणि आता तर अमरावतीमध्ये आपण सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतोय, 110 कोटी रुपये आपण देतो आहे. पण आपला कायदाच तसा आहे की त्या ठिकाणी विदाऊट ओसी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस म्हणजे आपण असे कॅमेरे प्रत्येक घरासमोर प्रत्येक गल्लीत करतोय. कामं अर्धवट आणि त्या ठिकाणी पोझिशन देऊन 170 ॲडव्हान्स कॅमेरे आले आहेत. अमरावतीमध्ये चोरीच्या उद्देशाने कोणी आला असेल तर पोलिसांची बेल सुचविल्याप्रमाणे तयार तुमच्या चेहऱ्यावरनं, तुमच्या हावभावावरनं तुमची कृती करणार पोलिसांना. तर त्या ठिकाणी त्याला दरोडा टाकायला आला तर दरोडाखोर ऐवण्यापूर्वी पोलिसांना पकडलं जाईल, नोटीस देण्यात त्यांना दरोडेखोर पकडला जाईल. कोणी हत्या करायला आला असेल, कोणी या ठिकाणी गुंडागर्दी करायला आला असेल, महोदय घटना घडली मनापासून अभिनंदन करतो. अमरावती शहर सोडण्यापूर्वी तो आरोपी जेर बंद होईल. एवढंच नाही तर 2 वाजता रात्री माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली, कोणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही, असा शहर करण्याचा निर्णय आपण करतोय. युवा वर्ग आहे, त्यांना खेळण्यासाठी एकही मैदान नाही. दुसरा विषय, एसआरए बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या रहिवासियांना पार्किंगची अजिबात व्यवस्था नाही. पूर्ण रोड रस्त्यावर पार्किंग करावं लागतं आणि ट्रॅफिक जाम होते. हा 2 विषयावर मंत्री महोदयांनी मला उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, लवकरच एसआरएच्या मार्फत जे प्रकल्प झाले असं अमरावती शहर आपण करतोय. मी अभिनंदन करतो की अतिशय युवकांनी एक मत सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करताय, एक मत सुरक्षा करताय, एक मत गोवंश हत्याबंदी करताय, एक कमळाचं मत विकसित अमरावती करताय, एक कमळाचं मत सूर्यघरा करताय. मी या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवारांना सांगणार आहे, निवडून आल्यानंतर जे या ठिकाणी बसलेल्या आमच्या बहिणी आहेत, जे 100 युनिटच्या कमी वीज वापरणारे ग्राहक आहेत, 60% ग्राहक बसलेले जे 100 युनिटच्या वीज वापरतात, या सर्व ग्राहकांच्या घरावर 40,000चं सूर्यघर लावायचं आहे. निवडून आला तुम्ही यादी तयार करा. प्रताप अडसर बसलेले आहेत, माझी विनंती आहे यादी तयार करा. मी तुम्हाला वचन देतो, हे यादी दिल्यानंतर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्या घरावर 40,000चं सूर्यघर लावून पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. पुढचे 15 वर्ष तुमच्या घराचं विजेचं बिल येणार नाही, असं सूर्यघर लावण्याचा निर्णय आपण करतोय. म्हणून त्या ठिकाणी 15 तारखेची निवडणूक आहे. 15 तारखेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनाची आहे. आज काँग्रेसने पत्र दिलं, मकर संक्रांतीच्या पावन पर्वाच्या पूर्वी आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 3,000 रुपये देण्याचा प्रयत्न केला.
पण काँग्रेसने काल पत्र दिलं की मकर संक्रांतीच्या पूर्वी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे देऊ नका. ते पत्र तुम्हाला पाठवतो. काँग्रेसवाल्यांनी 3,000 रुपये थांबवण्याचा प्रयत्न केला, पण माननीय देवेंद्रजी सांगितलं जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही. आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचे महिन्याचे पैसे आम्ही देणार आहोत. काँग्रेसने काल पत्र दिलं. काय करायचं काँग्रेसवाल्याचं? देण्याची मागणी एक लोक काय करायचं काँग्रेसवाल्याचं? तत्कालीन मुख्यमंत्री नगरविकास आम्ही तुम्ही एवढ्या दिवस तुमच्याशी बोलायला आलो, पालकमंत्री म्हणून तुम्ही बोलणार नाही तर कसं होईल? मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त काँग्रेसवाल्याचं करायचं काय? तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 50 कोटीची देण्याची घोषणा केलेली होती. काँग्रेसवाल्याचं करायचं काय? त्या संदर्भात एक समिती लागली. काँग्रेसवाल्याचं करायचं काय? खाली डोकं. काँग्रेसवाल्याचं करायचं काय? एक मत देऊ नका. काँग्रेसला मत देणं म्हणजे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार. मी चारही नगरसेवकाला सांगतो, या जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही नगरसेवक होणार आहे. पण निवडून आल्यावर मी 10,000 लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याची योजना तयार करतोय. लखपती दिदी करण्याची. परिपूर्ण प्रस्ताव आणि एवढंच नाही, नागपूरचा पालकमंत्री मी आहे, अमरावतीचा पालकमंत्री मी आहे, गडकरी साहेब, मी देवेंद्रजी नागपुरात आहोत. आम्ही योजना तयार केली. 2200 महिला बचत गटांना 1 लाख रुपये, एका बचत गटांना 10 महिलांच्या बचत गटांना 1 लाख रुपये देण्याचा निर्णय केला. अनुदान देण्याचा निर्णय केला. कर्ज नाही. तुम्ही निवडून आल्यावर 25 महिला बचत गट तयार करा. 4 जण नगरसेवक 25 गट तयार करा. 100 गटांना 1 लाख रुपये एका गटांना देण्याचा निर्णय या जिल्ह्याचा पालकमंत्री मी करून देईल. आपल्या योजना या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करेल. एवढंच नाही, या जिल्ह्याचा पालकमंत्री महसूल मंत्री माझ्यावर जबाबदारी आहे. मी मालमत्तेचा मंत्री आहे. महसूल म्हणजे मालमत्ता, राजस्व, राजस्वामध्ये इन्कम. पण मी ठरवलं आहे तुमच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवायचं आहे. 15/10/2024 पूर्वी ही तारीख सांगितली. 15/10/2024 ची मतदानाची तारीख लक्षात ठेवायची आहे. तशी 15/10/2024 लक्षात ठेवायची. या राज्यामध्ये 60 लाख परिवाराचे आहेत की ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाहीये. अमरावतीमध्ये असे परिवार आहेत ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. 100 नगर असे आहेत त्याच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. मी ठरवलं आहे, देवेंद्रजींनी मला सूचना दिली आहे, अमरावतीमध्ये 15/10/2024 च्या पूर्वी जे जे घरं आहेत त्या सर्व घराचं प्रॉपर्टी कार्ड चंद्रशेखर बावनकुळे तुम्हाला तुमच्या घरी आणून देणार आहे. तुमच्या घरी आणून देणार आहे. आणि एवढंच नाही तर नक्षा योजना प्रतापसाठी आपण करतोय. अमरावतीवर विमान फिरणार आहे. इंडिगोचं नाही, एअरलाईनचं नाही, आमच्या कलेक्टरचं 1 मीटर बाय 1 मीटरचं विमान फिरणार. तुमच्या घराची लांबी किती, तुमच्या घराची रुंदी किती, तुमचा प्लॉटचा साईज किती आहे याचं मोजमाप आम्ही करणार आहे. हे मोजमाप करून तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड, तुमच्या घराची सनद, तुमच्या घराचा लँड रेकॉर्ड, तुमच्या घराचं या ठिकाणी सीटीएस, तुमच्या घराची मालमत्ता, तुमच्या घराची मालमत्ता सरकारी पद्धतीने रेकॉर्ड करून तुमच्या मोबाईलवर, तुमच्या आयक्लाउडवर, तुमच्या गुगलवर 4 वर्षाचा पोरगा जरी बघेल तरी घरी बसला त्याला त्याची प्रॉपर्टी दिसली पाहिजे. असं नक्षा योजनेमध्ये अमरावतीला आम्ही टाकतोय. नक्षा योजनेत टाकतोय. नक्षा योजना तुमच्या घराची मोजणी सरकारी करून देणार. पण सरकारी मोजणीला 4,000 रुपये खर्च करणार. एका घराला 4,000 खर्च येणार. एका घराला 4,000 रुपये खर्च येणार. पण आता पालकमंत्री मी आहे. लक्षवेधी क्रमांक 7 जनतेकडनं 4,000 रुपये गव्हर्नमेंटची फी घ्यायची का नाही घ्यायची हे ठरवायचं आहे. पण इकडे याच्या पहिले 4ही उमेदवारांनी सांगितलं आमच्या प्रचाराला यायचं असं 4,000 रुपये माफ करून या, त्याशिवाय येऊ नका. तर मी तुम्हाला वचन देतो की 4ही उमेदवार निवडून आल्यावर या सर्व घराचे प्रॉपर्टी कार्ड, तुमच्या घराचा रक्षा करताना 1 रुपया अमरावतीला लागणार नाही. 1 रुपया अमरावतीला लागणार
होणार नाही याची काळजी मी या ठिकाणी घेणार आहे. बंधू भगिनींनो, खूप बोलायचं आहे. 124 तक्रारीनंतर जेव्हा या लक्षवेधीचं उत्तर आलं, या उत्तरामध्ये काय सांगितलं पण भरपूर वेळ झालाय. की एकीकडे म्हणतात विकासाची की 4 परवानगी चाकाची घेतली गाडी. नाही. खरं तर वृक्ष तोडीसाठी किती चाकाची गाडी आहे नगरपालिकेमध्ये विकासाची? वृक्ष प्राधिकरण समिती असते, 4 त्याचे चाकाची. अध्यक्ष सीओ असते. एक परंतु चाक या माननीय ठिकाणी पंतप्रधान 22 नरेंद्र ऑगस्टला मोदींच्या पोळ्याच्या पंचावन्न दिवशी वंदनात 6 आहे. तास विजेची लाईन एक बंद चाक करून देवेंद्र ट्रॉफिक फडणवीसांच्या थांबवून 48 दोन वंदनात आहे. झाडांची अक्षरशः कत्तल तिसरं केली. चाक आणि उत्तरामध्ये काय माननीय सांगते नितीन नगरपालिका? गडकरींच्या नगरपालिका म्हणते की रस्ते आम्हाला माहित उडान नाही पुलात एकीकडे आहे. म्हणते. 8 त्याचं उडान पुल उत्तर आहे. अमरावती भागात आणि आहे. दुसरीकडे राजापेठ तेच उडान लोक पुल भागात म्हणतात आहे. की नगरपालिकेचे 8 4-5 उडान पुल कर्मचारी बांधणार आम्ही दिले होते अमरावतीमध्ये. आणि क्रेनच्या तिसरं माध्यमातून चाक 2 माननीय झाडं तोडली गेली. तिसरं चाक अध्यक्ष माननीय महोदय, यात नितीन कारवाई काय केली गडकरींच्या विकास नगरपालिकेने? योजनेचा आहे. की रस्ते जो विकास तक्रारदार योजनेचा आहे, आहे. त्याला चिखलदऱ्याला 50,000 दंड काय वाफ होते आहे. आणि दुसरीकडे 400 काय? कोटीची जो वृक्ष पर्यटनाची तोडणारा योजना जो आपण तयार कंत्राटदार केली. आहे, त्याला काळे एक नियम आहे. राजदेवीचं एकीकडे म्हणते की मंदिर आम्हाला माहित मराठी नाही. आता महालक्ष्मी मला सांगा तर करण्याचा नगरपालिकेला विचार आपण माहित करतो नाही आहे. तर त्या ठिकाणी चौथा चाक कंत्राटदार आहे. कसा पोहोचला? मग तिसरं MSCB ची लाईन चाक कशी बंद देवेंद्र झाली? आहे. आणि मग माझा आणि specific चौथा प्रश्न आहे. चाक एकीकडे आम्ही वृक्ष लावतो, 785 संवर्धन कोटी करतो, रुपयाचे मला पण अधिकार दुसरीकडे आहे. तिसऱ्या विकासाचं पिढीचं झाड, 14 चाक 70 वर्षाच्या चंद्रशेखर आयुष्याचं झाड. बावनकुळे. म्हणजे या 4 ठिकाणी चाकाची राजुरामध्ये पर्यावरणवाद्यांनी चार आंदोलन चाकाची सुद्धा गाडी. केलं, पण आम्ही कारवाई पण काय या केली? गाडीचा ड्रायव्हर महापौर या माध्यमातून समजा असं जर कोण आम्ही करत असणार गेलो, याचा निर्णय तर लोकं तुम्हाला आपल्या करायचा आहे. गरजेपोटी झाडाची कत्तल या करतील, विकासाच्या 50,000 गाडीचा भरतील ड्रायव्हर आणि महापौर पुन्हा कोण कार्यक्रम असणार याचा सुरू निर्णय करणार. तुम्हाला करायचा आहे. माझं कोण या असणार आहे माध्यमातून महापौर? मंत्री महोदयांना निवेदन आहे की तिकडं भाऊ झाडांची कोण महापौर कत्तल असणार आहे? नगरपालिकेचा मी फोटो सुद्धा दाखवतो आता कोण आपल्याला असणार आहे? देतो आणि मंत्री महोदयांना देतो की डोळ्यात झाडाची बोलत कत्तल नाही. केल्यानंतर संबंधित जो दोषी भारतीय अधिकारी आहे जनता याच्यावर पार्टीचा आम्ही तात्काळ कार्यकर्ता किंवा निलंबनाची कारवाई कार्यकर्ती करणार का? कारण हा या याचं असं गाडीचा आहे, जर ड्रायव्हर आम्ही जर महापौर कारवाई होणार केली आहे. नाही तर यापुढे आणि महाराष्ट्रामध्ये 100च्या जनतेला स्पीडनं वाटेल गाडी की राज्यात चालवायची आहे. कायद्याचं राज्य 100च्या नाही स्पीडनं आणि कोणी झाडाची चिखलदऱ्याच्या कत्तल विकासाची करेल गाडी आणि चालवायची 50,000 आहे. भरतील. माझी 100च्या स्पेसिफिक स्पीडनं प्रश्न असा अमरावतीच्या आहे की या विकासाची गाडी संदर्भात चालवायची आहे. संबंधित जे नगरपालिकेचे आणि अधिकारी प्रताप असतील, पडसळ आम्ही कर्मचारी सर्व असतील, लोकं यांच्यावर पेट्रोल आपण टाकतील, निलंबनाची काळजी करू नका. कारवाई करणार काय? शेवटी विकास आहे. जर विकासाची निवडणूक आहे मग कोण डेव्हलपमेंट करणार आहे, कुणाला डेव्हलपमेंटसाठी मत द्यायचं आहे. शेवटी मताचं दान घेऊन पडून जातील. मताचं दान घेऊन पडून जातील लोक. आम्ही मताचं कर्ज मागतोय. या पवित्र धरतीमध्ये आम्ही विकासासाठी कर्ज मागायला आलो आहे. तुम्ही तुमच्या मताचं कर्ज द्या. मताचं दान देऊ नका. मताचं दान घेऊन पडून जातील. आम्ही तुम्हाला मताचं कर्ज मागायला आलो आहे. कुणाला तरी द्यायचं आहे, कुणाला तरी बटन दाबायची आहे. एकीकडे कमळ आहे, ज्या कमळाच्या मागे 124 योजना आहे. दुसरीकडे बाकी चिन्ह भकास आहे. कमळ चिन्ह विकास आहे, बाकी सर्व एवढी झाडं त्यांनी लावावी. आता तुम्हाला 124 योजना सांगत होतो. कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले अध्यक्ष महोदय. त्याप्रमाणे तुम्ही माझे एक काम ऐकाल का? राजुरा पोलीस स्टेशनला तुमचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देईल, तुमचा नक्षा करून देईल, तुम्हाला CCTV करून देईल, सूर्यघर लावून देईल, बचत गटाची योजना करून देईल, लखपती दिदीची योजना करील. तुम्ही माझे एक काम कराल का? माझे एक काम ऐकाल का? जरा जोरात सांगा, तिकडं जोरात सांगा. एक काम ऐकाल का? तुमचा चेहरावरून दिसत नाही. मी जातो आपल्या गावाला. एक काम ऐकाल का? 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. इंजिनियरनी दिल्या, तिथल्या कोणी दिल्या, कारण सिव्हिल सांगा ज्याचं ज्याचं पट्टे लोक इथे 10 घर सांगा बरं कोण कोण आहे. 10 घर कोण कोण घेऊन जा. 10 परिवार जोरात पडून सांगा. 10 परिवार, 10 परिवार. पक्का संकल्प, पक्का संकल्प. भारत माता की, भारत माता की, अधिकारी भारत माता की. चौकशी खूप खूप करून धन्यवाद.